म्हणे चांगला घाटे नका भरू त्या गोष्टी पोटात ठेवू नका, कारण पोटामध्ये चांगलं लागतं, घरामध्ये चांगलं लागतं, शेतामध्ये चांगलं लागतं, मनामध्ये चांगलं लागतं, तर तिथं सर्व काही बरं असतं. शेतामध्ये चांगलं पीक असतं, घरामध्ये चांगल्या वस्तू असतात, मनामध्ये चांगले विचार असावे आणि पोटामध्ये चांगलं अन्न असावं. ते जीवनामध्ये आरोग्य असतं, जीवनामध्ये सुख असतं, जीवनामध्ये वैभव मिळतं. असं विठ्ठला त्या सामान्य नव्हत्या, सामान्य जीव नव्हत्या, त्या अवतारिक होत्या, त्या श्रुती होत्या, वेदातील श्रुती होत्या. पण त्यांना भगवंताचं सुख मिळत नाही. भगवंताचं सुख मिळावं याकरता त्या गोपाळामध्ये गवळणीच्या रूपात जन्म झाला. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मत्प्राप्ती, म्हणून परतल्याने ती माझी सुख संगती नकोयची. अशा त्या गवळणी रोज सकाळी उठून यमुनेमध्ये स्नान करत असतात. की शास्त्रामध्ये असं काही वर्णन आलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर विवस्त्र होऊन तीर्थामध्ये स्नान केलं वगैरे, तीर्थामध्ये स्नान केलं तर त्याचं फळ लागतं. पण त्या गोपिका स्नान करत होत्या, पण त्या विवस्त्र होऊन करत होत्या. आणि मग त्यांचं व्रत केलेलं आहे फेल जाऊ नये याकरता मला भगवंताने मनात घेऊन गोपिका स्नान करत असताना भगवान अनुचित आले, अकस्मात आले. पण